तयार आहात सगळे लाजाळूपणावरती मात करण्यासाठी, आत्मविश्वासाने बोलण्यासाठी, स्वतःचा प्रभाव, छाप दुसऱ्यांवरती पाडण्यासाठी? मग यासाठी मात्र तुम्हाला काही स्टेप्स देणार आहे मी. अभ्यास आहे, सराव आहे, प्रॅक्टिस आहे. ही केल्यानंतर निश्चितच तुमच्या आत्मविश्वासामध्ये भर पडणार आहे आणि लाजाळू स्वभाव छूमंतर होणार आहे. सो रेडी? इफ यू आर रेडी कमेंटमध्ये लिहा आय एम रेडी. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघणारच आहात कारण तेवढे तुम्ही जिज्ञासू आहात, राईट? सो आजचा टॉपिक आहे आपला की तुमचा शायनेस स्वभाव, लाजाळू स्वभाव असेल तो कसा ओव्हरकम करायचा. सगळ्यात पहिले श्रोते हो, एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे एकदम सोपी पहिली स्टेप तुम्ही लाजाळू आहात. ठीक आहे? तुम्हाला लोकांमध्ये बोलताना, अचानक संवाद साधताना तुम्हाला पटकन बोलावंसं वाटत नाही. तुमचा स्वभाव हा बोलका नाही आहे. ही सत्य घटना असेल तर हे ॲक्सेप्ट करा की तुमचा स्वभाव बोलका नाही आहे. ॲक्सेप्ट करा. पहिले स्वतः तुम्ही जसे आहात ना, ॲक्सेप्ट करा. ओके, मी असा आहे. इट्स ओके, इट्स फाईन. मी जसा आहे तसा ऑसम आहे. स्वतःबरोबर पहिले कम्फर्टेबल व्हायला शिका. इतरांशी संवाद साधण्यापूर्वी स्वतःशी कंपनी एन्जॉय करा. स्वतःबरोबरचा संवाद उत्तम साधा. स्वतःला पहिले ॲडमायर करा, अप्रिशिएट करा. माझा स्वभाव लाजाळू आहे, मी चार चौघात बोलतच नाही, लोक मला घुम्याच म्हणतात. सोडून द्या, लेट इट गो. पहिले तुम्ही जसे आहात ना, आणि मूळ स्वरूप तर तुमचं एकदम उत्तमच आहे. सगळ्यांचं मूळ स्वरूप हे कॉन्फिडेंटच असतं. पण ठीक आहे, आत्ता बरीचशी फिअरची आवरणं तुमच्या अवतीभवती आहेत. स्वतःला आहे तसं ॲक्सेप्ट करा. ओके, मी लाजाळू आहे तर आहे, पण मी यावरती मात करणार आहे. अभ्यासानं, सरावानं मी यावरती निश्चितच मात करू शकतो. असे असंख्य उदाहरणं तुमच्या आजूबाजूला आहेत की जी लोकं 2 शब्द बोलत नव्हती. ऋतिक रोशन, त्यानं तर त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे की तो तोत्रा बोलत होता, ततपप करत होता, पण आज तो काय एक नट आहे. म्हणजे त्यानं त्याच्या स्टॅमरिंगवरती मात केली आहे ना. अशी असंख्य उदाहरणं तुम्हाला मिळतील. त्यामुळे ही कला आहे, ही एक कौशल्य आहे बोलण्याचं. हे तुम्ही आत्मसात, संभाषण कौशल्य, संवाद कौशल्य हे तुम्ही आत्मसात करू शकता. करेक्ट? त्यामुळे पहिले ॲक्सेप्ट करा. ओके, पहिले स्वतःची कंपनी एन्जॉय करा. स्वतःबरोबर छान बोला. तुम्हाला तुमच्याशी बोलताना मज्जा आली पाहिजे. यू शुड एन्जॉय युअर कंपनी. आता याचा फायदा काय होणार आहे? जेव्हा तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट कराल ना, तुम्ही आहात तसे, ठीक आहे, ओके, मी लाजतो. पण मला माहिती आहे माझं मूळ स्वरूप हे कॉन्फिडेंट आहे आणि माझ्यावरती भीतीची आवरणं आहेत, ती मी दूर केल्यानंतर माझ्यामधली जी आत्मविश्वासी अभिव्यक्ती आहे तीच बाहेर येणार आहे. ठीक आहे? सो हे ॲक्सेप्ट करा. तर तुम्हाला मज्जा यायला लागेल. दुसरं काय करायचं आहे? तुम्ही जेव्हा तुम्हाला ॲक्सेप्ट कराल ना, याचा परिणाम काय होणार आहे माहिती आहे? लोकांनी तुम्हाला रिजेक्ट करण्याची भीती संपणार आहे. आपल्याला सगळ्यात जास्त भीती काय वाटते? कोणीतरी मला रिजेक्ट करेल का? माझ्यावरती हसेल का? मी बोलताना चूक करेन का? मी चुकलो तर काय होईल? हे सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळेल. चुकलो तर चुकलो, सुधारणार आहे मी स्वतःला. कोणी मला रिजेक्ट केलं तर ओके, देर इज अ रिजेक्शन, इट्स ओके, बट देर इज अ प्रोटेक्शन. चांगलं आहे उलट. करेक्ट? त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःला रिजेक्ट होताना काही लोकांना आवडत नाही. तर ह्यातनं तुम्ही कोशातनं तुम्ही बाहेर याल. हा न्यूनगंड आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये जो न्यूनगंड आहे त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. तर स्वतःला ॲक्सेप्ट कराल ना, चुकलो तरी तुम्ही ॲक्सेप्ट कराल, बरोबर आलं तरी ॲक्सेप्ट कराल, चुकलात म्हणून निराश होणार नाही, सगळं बरोबर येत आहे म्हणून हुरळून जाणार नाही, स्थितप्रज्ञ, तटस्थ राहून गोष्टींकडे बघायला लागाल. तर म्हणून पहिली गोष्ट तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे स्वतःला. करेक्ट? आणि स्वतःची कंपनी एन्जॉय करायची आहे. तुम्हीच तुमची कंपनी एन्जॉय करत नाही आहे, मग दुसऱ्यांना तुमच्या कंपनीमध्ये बसून मज्जा येणार आहे? तुमच्याबरोबर बसल्यानंतर दे शुड फील ब्लेस्ड, नॉट स्ट्रेस्ड. सो तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता की तुमच्याबरोबर बसल्यानंतर लोकांना ब्लेस्ड वाटलं पाहिजे का स्ट्रेस्ड वाटलं पाहिजे. तुम्ही ॲफर्म करता, कमेंटमध्ये लिहिताय किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून काढा.
लिहिण्याचं पण महत्त्व मी पुढे सांगणार आहे. सो पहिली गोष्ट आहे ॲक्सेप्टन्स, दुसरी गोष्ट आहे फिअर ऑफ रिजेक्शन. ॲक्सेप्ट केल्यानंतर आपोआप संपणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, एक वही आणि पेन घ्यायचं आहे आणि वहीमध्ये तुमच्या लाजाळू स्वभावामुळे तुमचं काय नुकसान होतं आहे, तुमचं वैयक्तिक काय नुकसान होतं आहे किंवा तुमच्या न बोलण्यामुळे इतरांचं काय नुकसान होतं आहे, तुम्ही तुमच्या मनातल्या भावना सांगत नाही आहात, त्यामुळे काय परिणाम होतो आहे गोष्टींचा. मग ऑफिसमध्ये असेल, माझ्याकडे मी उद्योजकांना कोचिंग करते 100%. म्हणजे माझ्याकडे सगळे येणारे उद्योजक हे कम्युनिकेशन, पब्लिक स्पीकिंग, सेल्स कसा वाढवायचा यासाठी येतात आणि सगळ्यांचं म्हणणं एकच असतं की मधुरा मॅम, आमचं उत्पादन खूप छान आहे, आमचं प्रॉडक्ट खूप छान आहे, आमची टीम खूप छान आहे, आमची कंपनी खूप छान आहे, सगळं उत्तम आहे, फक्त आम्हाला बोलता येत नाही म्हणून आमची ग्रोथ होत नाही. म्हणतात ना, बोलणारेच कुळीत पण विकले जातात. तर हे बोलतच नाहीत, घडा 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 बोला. बोलू शकत नाही म्हणून आमची ग्रोथ होत नाही हे सगळेजण मान्य करतात आणि त्यावरती काम करण्यासाठी ते माझ्याकडे कोचिंगला येतात. त्यामुळे हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. विद्यार्थ्यांचा आहे, महिलांचा आहे, उद्योजकांचा आहे. सेल्स टीमला मी जेव्हा गाईड करते तेव्हा तिथेही आम्हाला हे बघायला मिळतं. बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकली जाते. जे सेल्स पर्सन बोलतात, प्रभावी बोलतात, आत्मविश्वासी बोलतात, त्यांची विक्री भरमसाठ होते. करेक्ट. त्यामुळे ह्या रोजच्या जीवनामध्ये अनेकांशी संवाद साधत असते, कोचिंग करत असते, सगळ्यांचे प्रॉब्लेम समजून घेते. त्यामुळे कुठे प्रॉब्लेम येतो आहे हे माहिती असल्यामुळे तुम्हाला मी हे गाईड करते आहे. आणि मी जे माझ्या क्लायंटना सांगते तुम्ही लिहा. त्यामुळे तुम्हालाही आज मी एक गोष्ट सांगेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राईट. तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो आहे. मी न बोलल्यामुळे माझा व्यवसाय वाढत नाही आहे, मी न बोलल्यामुळे माझी विक्री वाढत नाही आहे, मी बोलत नाही आहे त्यामुळे माझ्याकडे मोठी पोस्ट आहे पण जो बोलतो तो सगळं क्रेडिट घेऊन जातो. मी बोलत नाही आहे, मी एका कंपनीचा मालक आहे पण मी बोलत नाही, घडा 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 माझ्या टीमला गाईड करू शकत नाही, त्यामुळं माझ्या टीमला दिशा मिळत नाही आहे, माझ्या मुलांना मला नीट सांगता येत नाही आहे माझ्या मनात काय चालू आहे. कुठेही तुम्हाला ही अडचण येत असेल ना, तरी हा व्हिडिओ सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही ते प्रॉब्लेम्स लिहून काढा की मी बोलत नाही, मी शाय आहे, माझा लाजाळू स्वभाव आहे, मला व्यक्त व्हायची सवय नाही आहे, याचे दुष्परिणाम काय होत आहेत माझ्या दैनंदिन जीवनामध्ये, माझ्या प्रोफेशनमध्ये, माझ्या करिअरमध्ये, माझ्या व्यक्तिमत्वावरती या सगळ्याचा काय नकारात्मक परिणाम होतो आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. आता तुम्हाला लिहिल्यानंतर लक्षात येईल की अरे बापरे, हे जर असंच पुढचे 7 वर्ष 10 वर्ष चालू राहिलं तर यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान तर माझंच होणार आहे. माझ्या व्यक्तिमत्वामधली जी एक सुंदर अशी छटा आहे आत्मविश्वासाची, आनंदाची, ती कधी उलगडणारच नाही आहे. माझा व्यवसायच वाढणार नाही आहे मी बोललो नाही तर, मी व्यक्त झालो नाही तर, माझ्या जे टीममेट्स आहेत त्यांना मी जर धोरण सांगू शकलो नाही तर, मी शिक्षक आहे आणि मी व्यवस्थित बोलत नाही आहे, संवाद साधत नाही आहे, तर विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. मी विद्यार्थी आहे आणि मी प्रश्नांना उत्तरं देत नाही आहे, तर माझा आत्मविश्वास वाढत नाही आहे. असे तुम्हालाच तुमचे प्रॉब्लेम्स लक्षात येतील आणि ते लिहून काढा. प्रत्येकाचे इथे प्रॉब्लेम वेगळे आहेत. विद्यार्थी असतील तर वेगळे, उद्योजक असेल तर त्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स असणार आहेत. तुमच्या न बोलण्यामुळे काय परिणाम, आउटकम काय होत आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. चौथी स्टेप काय करायची आहे तुम्हाला? चौथा मुद्दा असा आहे की हे झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मला तर आता निश्चय करायचा आहे की आजपासून न बोलणं, घुम्यासारखं वागणं, लोकांचे हे डायलॉग्स ऐकणं, गडा 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 बोल, ह्यातून मी बाहेर येतो आहे आणि मी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं संवाद साधतो आहे. माझे व्हिडिओज तुम्ही या आधीचे बघितलेत का? अनोळखी व्यक्तींबरोबर संवाद कसा साधायचा याच्यावरती मी पॅरेटिंग मेथड, पोपटपंची नावाची एक टेक्निक शिकवलेली आहे. पाहिजे तर या व्हिडिओला अनुसरून जे व्हिडिओज आवश्यक आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते लिंकमधले व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा. अनोळखी व्यक्तींबरोबर संवाद कसा साधायचा त्याबद्दल पण मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्यानंतर लोकांच्या मनातलं कसं ओळखायचं, संवाद कसा साधायचा, ही असे छोटे छोटे व्हिडिओज आहेत. पण ते तुम्ही निश्चित बघा. स्वविकासावर काम करा, स्वतःच्या सेल्फ डेवलपमेंटवरती काम करा. अंदर की दुनिया बदलोगे, बाहर की दुनिया अपने आप बदलने वाली है.
हे माझं वाक्य ठरलेलं आहे, हे ह्यावरतीच सगळी दुनिया चालू आहे. स्वतःच्या आतमधलं विश्व बदला, बाहेर आपोआप त्याचे रिझल्ट्स, परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. तर मग पुढे नंतर तुम्हाला काय करायचं आहे, निश्चय करायचा आहे की या सगळ्यातून मी बाहेर पडणार आहे. आय एम गोइंग टू बी द मोस्ट ऑसमेस्ट अँड कॉन्फिडेंट व्हर्जन ऑफ माय सेल्फ. हे तुम्ही निश्चय करा. आता तुम्ही जेव्हा निश्चय करता ना, तुमच्या जेव्हा मनाची तयारी आहे त्यावेळेला आपोआप तुमच्या आजूबाजूला अशी माणसं प्रगट व्हायला चालू होतील, घटना, पुस्तकं तुम्ही आकर्षित कराल, किंवा तुम्हाला त्या गोष्टींच्या मागं लागावं लागेल. नुसतं बोलून काही होणार नाही आहे, तशी कृती पण तुम्हाला करायची. मग कृती काय काय करायची आहे आज मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही निश्चय करता की ठीक आहे, आता मी इतके दिवस लाजाळूपणाचं जीवन जगलो, त्याच्यामुळे माझं हे नुकसान झालं, बस आता मी या सगळ्यातनं कॉन्फिडेंटली छानपैकी स्वतःवर, कॉन्फिडन्सवर पण काम करण्यासाठी कॉन्फिडन्स लागतो बरं का. माइंडसेटवर काम करण्यासाठी माइंडसेट लागतो, कॉन्फिडन्सवर काम करण्यासाठी सुद्धा कॉन्फिडन्स लागतो, आत्मविश्वासावर काम करण्यासाठी आत्मविश्वासाची गरज आहे. आणि आपली चूक मान्य करण्यासाठी, माझ्यामध्ये हे काही दोष आहेत याच्यावर मात करून पुढे येण्यासाठी सुद्धा आत्मविश्वास लागतो. आणि तो सगळा तुमच्यामध्ये आहे, तो फक्त प्रगट करायचा आहे. ठीक आहे. तर मग आता पुढे तुम्हाला काही मी अजून छोट्या गोष्टी सांगेल की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढवणार आहात आणि तुमचा लाजाळूपणा कमी करणार आहात. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे, मिरर एक्सरसाइज. आरशासमोर उभे राहा आणि आय कॉन्टॅक्ट म्हणजे तुमच्याच डोळ्यात डोळे घालून तुम्ही बघा आरशामध्ये, थोडा सराव करा. आणि तुमच्या रूममध्ये कुठलीही एखादी गोष्ट आहे, याबद्दल विस्तृत व्हिडिओ मी पुन्हा बनवणार आहे, पण एखादी कुठलीही गोष्ट घ्या. जसं की तुमच्या रूममध्ये दिसतोय तुम्हाला पंखा, तर पंख्याबद्दल 1 मिनिटं बोला आपल्यासोबतच. किंवा तुमच्या घरामधल्या आजूबाजूच्या व्यक्तींबरोबर तुम्ही दिवसामध्ये छानपैकी डोळ्यात डोळे घालून बघा, कॉन्फिडेंटली बघा, कॉन्फिडेंटली बोलायचा प्रयत्न करा. तुम्हाला जे मनामध्ये वाटतंय ते सांगण्याचा प्रयत्न करा. ह्या छोट्या गोष्टी. आणि सगळ्यात छानपैकी एक गोष्ट करायला सुरू करा, ते म्हणजे उठल्यानंतर ग्रीट करायला लागा. गुड मॉर्निंग, सुप्रभात. कॉलेजमध्ये गेलात, टीचर दिसल्या, गुड मॉर्निंग मॅम. सो स्टार्ट ग्रीटिंग द पीपल. यू विल. तिथे काय होतं, जेव्हा तुम्ही ग्रीट करता ना, तेव्हा तुम्ही डोळ्यात डोळे घालून बघता, तुमची बॉडी लँग्वेज आनंदी असते. गुड मॉर्निंग, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असतं. तुम्ही जेव्हा गुड मॉर्निंग म्हणता, समोरचा गुड मॉर्निंगच म्हणणार आहे. त्यामुळे समोरच्याची प्रतिक्रिया तुम्हाला पॉझिटिव्हच मिळणार आहे. त्यामुळं मिरर एक्सरसाइज तुम्ही करू शकता. ग्रीटिंग एक्सरसाइज करायला चालू करा. मिरर एक्सरसाइजमध्ये तुम्हाला कुठलाही एक विषय घेऊन आरशासमोर उभं राहून बोलण्याचा सराव करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट करायची ती म्हणजे ग्रीट करायचं आहे. घरामध्ये, कॉलेजमध्ये, बिझनेसमध्ये तुम्ही तुमच्या टीमला कधीच ग्रीट करत नसाल, त्या दिवशी गुड मॉर्निंग, काय कसं चालू आहे काम, विथ अ ब्युटिफुल स्माईल ऑन युअर फेस. तो माणूस छानच म्हणणार आहे, व्यवस्थित चालू आहे. करेक्ट. त्यामुळे जिथे तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणार आहेत ना, अशा गोष्टी करायला सुरू करा. अजून एक खूप छानशी कृती मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे जर तुमचा हा लाजरा स्वभाव तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्हाला अर्थातच बोलावं लागेल, तुम्हाला सोशल व्हावं लागेल. आत्ता तुम्ही सोशल होत नाही आहात, बोलत नाही आहात लोकांशी. तर तुम्हाला काही सोशल प्लॅटफॉर्म्स किंवा त्याही पलीकडे कल्चरल प्लॅटफॉर्म्स असतात, सांस्कृतिक ग्रुप असतात, सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ तुम्ही वाचले असतील, बोर्ड. तर अशा मंडळामध्ये, गणपती मंडळ आहे तुमच्या आजूबाजूला, त्या गणपती मंडळामध्ये सहभागी व्हा. तिथे छोटी कामं करायला घ्या. सांस्कृतिक मंडळ असेल तर उत्तम. नाटक असतील, नाटकाचं एखादं मंडळ असेल, नृत्य स्पर्धा असतील, तर भले तुम्ही नृत्य करा असं मी म्हणणार नाही आहे, पण त्या सगळ्या कोर टीममध्ये किंवा अशा ग्रुप्समध्ये सामील व्हा. बिझनेस ओनर्स असाल, उद्योजक असाल तर नेटवर्किंग ग्रुपचे सदस्य व्हा, कारण तिथे प्रत्येक महिन्याला तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन करून द्यायचं असतं, नवीन लोकांना भेटायचं असतं. त्यामुळे विद्यार्थी असतील, इवन मोठी व्यक्ती, महिला असतील तर महिला मंडळामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. फक्त एक काळजी घ्या की तिथे खूप गॉसिपिंग होतं आहे आणि तुमची पर्सनल डेव्हलपमेंट होत नसेल तर अशा ठिकाणी जाणं टाळा.
खूप पॉलिटिक्स आहे, खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी तिथे होत आहेत आणि तिथे तुमची ग्रोथ होत नसेल तर नक्कीच अशा कुठल्याही कार्यक्रमाचे मंडळाचे सदस्य न झालेलं बरं. राइट. त्यामुळे ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, जिस संगती में बैठते हो वैसे हो जाते हो. उत्तम मैत्री करा, प्रभावी व्यक्तींबरोबर उठ-बस करा. आपल्याला अशा लोकांबरोबर बसायला बिचकायला होतं, पण हे अतिशय उत्तम लोकं असतात आणि खूप डाऊन टू अर्थ असतात. त्यांच्याकडे तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी, उत्तम मित्र, उत्तम चेतनेचे मित्र करा. ज्यांची एनर्जी, ज्यांचे व्हायब्रेशन्स हाय असतात. आपल्याला असे मित्र नको असतात. आपल्याला आपल्यासारखेच मित्र हवे असतात, मैत्रिणी हव्या असतात. पण अशा मित्रमैत्रिणींबरोबर आपली ग्रोथ होणार आहे का? उलट असे मित्रमैत्रिणी करा ज्यांच्यासोबत बसल्यानंतर तुमची एनर्जी लेवल वाढेल, तुमची ग्रोथ होईल, तुमचा माइंडसेट बदलेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. अशा लोकांबरोबर बसा. या सगळ्या गोष्टी करा आणि मग बघा का नाही तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. आणि हे सगळं एका रात्रीत होणार नाही आहे, याला वेळ लागेल. छोट्या छोट्या स्टेप्स करा. आरशासमोर उभं राहून बोलण्याची कृती करा. नवीन चांगले आत्मविश्वासी मित्र करा. चांगल्या संस्था जिथे तुम्हाला नाटकामध्ये भाग घ्यायला मिळेल, एखाद्या नृत्यामध्ये भाग घ्यायला मिळेल, एखाद्या संघटनेमध्ये, गणपती मंडळामध्ये पण तुम्हाला काही ना काही कार्यक्रम ऑर्गनाईज होत असतात. कधी सूत्रसंचलन करायला मिळेल, कधी तुम्हाला आभार प्रदर्शन करायला मिळेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला माईकवरती बोलण्याची संधी मिळेल आणि इथे सगळे तुमच्यासारखेच असतात, कोणी तुम्हाला टेस्ट करत नाही, अशा मंडळाचे सदस्य नक्की व्हा. तुमच्याजवळ नाट्यमंडळ असेल, एखादा नाटकाचा ग्रुप असेल, तर त्या मंडळामध्ये जाऊन नाव नोंदणी करा. तुम्ही बिझनेस ओनर असाल तर नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचे नक्की सदस्य व्हा आणि मग बघा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये किती सारे सुंदर आमूलाग्र बदल होतील. तुमचा कायापालट हा सकारात्मक आणि आत्मविश्वासी असेल. मला वाटतंय हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ फक्त बघायचा नाही आहे गाईज अँड गर्ल्स, ब्युटिफुल सोल्स. हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे तुमच्या अशा एखाद्या व्यक्तीबरोबर जो लाजरा आहे. राईट. सो दिस इज मोटिवेशनल मधुरा, कॉन्फिडन्स कोच, सेल्स पिच एक्सपर्ट. स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओज. अजून तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओज हवे असतील तर मला निश्चित कळवा. बाय बाय. टेक केअर. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.